ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक पौष्टिक लाडू बनवणार आहे। चला सुरुवात करू। मी तर अर्धा किलो लाडू शेंगा भाजून घेतलेला आहे छान, आणि तरफळ वगैरे काही काढायचं नाही आहे आपल्याला। इथं घेतलेले तीळ 125 ग्रॅम, अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। हे तिन्ही मी असं छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला। जास्तच करायचं, मोठं ठेवायचं नाही आहे। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। वल्लट घ्यायचं नाही आहे आपल्याला, इथं वाळवूनच घ्यायचं। आधी एक वाटी इथं मी शेंगा घेतलेला आहे भाजलेले। त्याच्यानंतर अर्धी वाटी इथं मी घेतलेलं आहे गूळ बारीक करून। मोठं गूळ घ्यायचं नाही कारण की मिक्सरचं भांडं खराब होते। त्याच्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे, तीळ पण थोडं भाजून घेतलेलं आहे। थोडंसं असं मोठं लहान मोठं करून आपल्याला एकदम बारीक छान ह्या पद्धतीने सारण बनवायचं आहे आपल्याला। लाडू बनवण्यासाठी सारण छान झालं की लाडू एक नंबर होतो। ह्या पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे। इथं ह्या पद्धतीने सगळं मी सारण करून घेणार आहे। आता 5 ते 10 मिनिटात आपले लाडू रेडीच आहे, जास्त वेळ लागत नाही आहे लाडू बनवायला। थोडंसं पाण्याचा हात मारायचं, मग लाडू लवकर होते आणि टिकतं चांगले 15 ते 20 दिवस। पौष्टिक लाडू कसे वाटतात